नमस्कार सगळ्यांना. लाईफ कोच आर के या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. यश लाईफ कोचच्या माध्यमातून आपण सर्व वयातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजे शास्त्रोक्त मार्गदर्शन करतो. मी लाईफ कोच रवींद्र खानोलकर. या युट्यूब चॅनलवरील सर्व विषय आपल्या नातेसंबंधांना आणि मित्रमंडळींना उपयुक्त असणार आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, इतरांना तो शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आल्या आल्या आपल्या समोर दिसण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे जर जीवनविषयक प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये तो लिहा. त्याबरोबर तुमचं नाव आणि नंबर लिहू नका. अशाच एखाद्या व्हिडिओ मार्फत त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आजचा विषय आहे, मनुष्याकडे अमर्याद अक्षय ताकद आहे. अमर्याद ताकद आहे, अक्षय ताकद आहे. म्हणजे अ, अशी मर्यादा त्याची आपल्याला मोजता येणार नाही एवढी ताकद आहे. आणि अक्षय म्हणजे कधी क्षय न होणार, नष्ट न होणारी ताकद आहे. आता हे असं काय शीर्षक आहे, तर अशा काही आपण व्यक्ती आठवूया की ज्यांना आपण हे वरचा शीर्षक लावू शकतो. एपीजे अब्दुल कलाम. आपल्याला माहिती आहे, फार प्रतिकूल काळातून शिक्षण घेतलंय. शिक्षण घेताना त्यांना पेपर टाकून त्याचे पैसे मिळायचे, याच्यातून शिक्षण खर्च करायला लागलेला आहे. त्याच्यानंतर ते शिष्यवृत्तीवर पुढे शिकले, इंजिनियर झाले, आपल्या इस्रोमध्ये नोकरीला लागले इंजिनियर म्हणून. पुढे आपल्या मिसाईल डिपार्टमेंटला असताना ते त्याचे हेड झाले. त्यांना मिसाईल मॅन म्हणून आपल्या देशाचं एक आपण त्यांना पदवी बहाल केली होती सगळ्यांनी प्रेमाने. त्याच्यानंतर ते आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले. आणि बरंच काही त्यांच्या क्षमता होतं. माझ्या मते अग्निपंख म्हणून जो मराठी अनुवादित ते पुस्तक आहे ते त्यांच्यावर. म्हणून इथे अमर्याद आणि अक्षय शब्द वापरले. जे.आर.डी. टाटा, आताचे रतन टाटा. आपल्याला लक्षात घ्या, जरी रतन टाटांना आपण म्हटलं की हे गोल्डन स्पूनने जन्माला आले, प्रतिकूल काळात नव्हते, पण एक लक्षात घ्या, टाटा ग्रुप जो आहे, कारण रतन टाटा यांचे आजोबा तीच भट्टी ज्याच्यातून लोखंड निर्माण होतं, त्या भट्टीमध्ये कोळसा टाकण्याचं काम केलेली व्यक्ती. फावड्याने कोळसा त्या भट्टीत टाकायचं, ज्याचं तापमान 2-3 हजार सेंटीग्रेड असतं. परंतु टाटा ग्रुपने शेवटपर्यंत आपल्या देशासाठी मोठं काम केलं. कारण एक काळ असा होता की टाटानी पंडित नेहरूंना सांगितलं होतं की तू देशाचं पॉलिटिक्स आणि देश सांभाळ, मी देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला इंडस्ट्री सांभाळतो. म्हणजे एवढं योगदान दिलं. एथिक्स, व्हॅल्यूज, आपण पटकन म्हणतो की टाटाची वस्तू आहे, बसायला नाही म्हणून. हे सांभाळून त्यांनी हे 3 पिढ्या काम केलेलं आहे. धीरूभाई अंबानी, आपण यांच्याबद्दल काही गोष्टी ऐकल्यात, पण पटकन कधी त्याचा गुगलवर हल्ली उल्लेख होत नाहीये की त्यांनी कपड्याच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून जॉब केलाय किंवा पेट्रोल पंपवर पेट्रोल डिस्पेन्स करण्याचं काम केलं आहे. पण त्यांनी प्रतिकूल काम केलेलं आहे. त्यांना राहायला जागा नसताना पण ते मुंबईत होते आणि त्यांनी तसेही दिवस काढलेत, असा इतिहास आहे. पण नंतर नंतर एक असं एम्पायर त्यांनी तयार केलं, हळूहळू हळूहळू सातत्याने जाऊन, की ज्यांनी अमर्याद आणि अक्षय ताकद दाखवली आपल्याला. की कौतुकाने असं म्हटलं जायचं की धीरूभाई अंबानी हळूहळू आपला देशच विकत घेतला. त्याच्यानंतर आपण स्पोर्ट्सकडे आलो तर ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल मिळालेला मेरी कॉम आहे. तर ह्या 4 व्यक्तींचा उल्लेख एवढ्यासाठी केलाय की यशस्वी माणसं, अमर्याद आणि अक्षय ताकद वापरलेली यशस्वी माणसं काही वेगळी असतात. काय त्यांचा मेंदू असा एलियन सारखा मोठा असतो का, बलदंड
उंच 8-10 फुटी शरीर असतं वगैरे, असं काही नसतं. तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण माणूस असतो, तोच मेंदू त्यांच्याकडे असतो, तेच शरीर असतं. मग हे एवढं कसं साध्य करू शकतात? तर जीवनातली प्रत्येक गोष्ट ते वेगळ्या प्रकारे करतात. माणसं वेगळी नसतात. त्याचा आपण आढावा घेणार. निसर्गतः सर्व जीवसृष्टीला देवाने 5 गोष्टी दिल्या आहेत. शरीर दिलंय, बुद्धी दिलंय, भावना म्हणजे हृदय दिलंय. हृदयाला खरं भावना नसतात म्हणून, कारण त्या मेंदूतूनच असतात, पण आपण त्याला हृदय हृदय म्हणतो, भावना. त्याच्यानंतर आत्मा दिला आहे. प्रत्येक जीवामध्ये जीवात्मा आहे असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर वेळ प्रत्येकाला दिलाय, तो 24 तासाचा. पण ह्या वरच्या गोष्टी आहेत ना, वेळ 24 तासाचा आपण वाढवू शकत नाही, पण त्याची एफिशियन्सी वाढवू शकतो, त्याची कार्यक्षमता प्रत्येक मिनिटाची कार्यक्षमता आणि शरीर, बुद्धी, भावना आणि आत्मा यावर काम करून ते सुदृढ करू शकतो. अमर्याद सुदृढ करू शकतो. येऊया आपण त्या अमर्याद शब्दावर. आता मनुष्याला पण असेच 5 गोष्टी देवाने दिल्या. शरीर दिलंय, बुद्धी दिलंय, भावना म्हणजे हृदय दिलंय, आत्मा दिलाय आणि 24 तासाचा दिवस दिलाय. पण मनुष्याला आपल्याला माहिती आहे, एक छानसं शरीर दिलंय, जे जीवसृष्टीमधलं आगळं वेगळं आहे, ठसठशीत आहे, आणि याचा मनुष्याला एक गर्व आहे. खरं स्वाभिमान असायला पाहिजे, पण अभिमान. बुद्धी दिलेली आहे तल्लख, इतकी बुद्धी दिली आहे की त्याचा आपण प्रगतीसाठी खूप उपयोग करू शकतो, पण कधी कधी आपल्या मानसिकतेला नासवण्यासाठी नकारार्थी उपयोग पण करू शकतो. कारण आपल्या जीवनात मानसिकतेची 56% आहे. हृदय दिलेलं आहे भावना व्यक्त करण्यासाठी, भावनिक राहण्यासाठी. आत्मा दिलेला आहे, आत्म्याची ताकद खूप आहे. आत्मा आपण पुढे समजून घेऊ. आणि 24 तासाचे चक्क माझ्या मते 1440 मिनिटं दिलेली आहे प्रत्येक दिवसाची. हो, 1440 मिनिट आहे. तर आपण थोडं वरवर याची माहिती घेऊया. आजच्या शीर्षकात मगाशी म्हटलं 2 शब्द महत्वाचे आहेत, अमर्याद आणि अक्षय. अमर्याद ताकद, अक्षय ताकद. खरं म्हणजे व्यक्तीची कार्यसिद्धीला कधी लागतो, कोणत्या वयात लागतो? तर आपल्याला माहिती आहे की पौगंडावस्था किंवा किशोर वय हे साधारण 13, 14, 15 वयापासून सुरू होतं, तिथपासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत. ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात घ्या, शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कार्य करत राहायचंय, आणि म्हणून त्याला कार्यसिद्धीचं वय म्हटले. कार्यसिद्धी म्हणजे काय? अभ्यास करा, कामकाज करा, घर गृहस्थी सांभाळा, सामाजिक बांधिलकी सांभाळा, हे कार्यसिद्धी. आता आज आपण 2 गोष्टी सायमल्टेनियसली वेगळ्या शिकणार आहोत, त्या म्हणजे जीवनातल्या प्राथमिकता. कारण आपल्याला जगताना जर खरोखर अमर्याद किंवा अक्षय हा शब्द लक्षात घेऊन जर मार्गक्रमण करायचं असेल, तर आपल्याला माहिती पाहिजे की माझ्या जीवनाच्या प्रायोरिटीज काय आहेत, प्राथमिकता काय आहे. पहिली प्राथमिकता आहे मी स्वतः. मी ठीक तर सगळं ठीक, पण मी स्वतः म्हणजे काय? मी आराम करणं हे नाही आहे. मी स्वतः आहे म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य. लक्षात घ्या की शरीर सुदृढ सशक्त पाहिजे, म्हणजे ज्याला आपण आहार आणि विहार म्हणतो, म्हणजे योग्य आहार आणि दिवसाचा योग्य व्यायाम. दिवसाचा योग्य व्यायाम म्हणजे सगळ्यात सोपा आणि संपूर्ण व्यायाम म्हणजे 45 मिनिट चालणे. एकट्याने चालणे, गप्पा मारत चालणे नाही. चालणं हा व्यायाम म्हणून करणे, फिरणं म्हणून करू.
त्याच्यानंतर मानसिक स्वास्थ्यामध्ये काय आलं बघा, विचार आणि आचार. अगदी सोपं आहे. विचार, आचार आणि कृती. विचार, आचार, कृती हे जर एका रेषेत असले तर मनुष्य संपूर्ण आपली कार्यक्षमता वापरू शकतो. त्याच्यानंतर आलं कामकाज. कामकाजामध्ये आपण म्हटलं अभ्यासापासून आपलं अर्थार्जनाचा भाग आला किंवा काहीतरी मोठं काम आलं ज्याच्यात अर्थार्जन डायरेक्टली नसेल पण एक कर्तव्य बुद्धी असेल. तिसरं प्राथमिकता आहे कुटुंब आपलं. त्याच्यानंतर आहे त्रिकोणी कुटुंब, हे तिसरं प्राथमिकता म्हटलंय. चौथं आहे विस्तारित कुटुंब, आई वडील भावंड सासू सासरे तिकडची भावंड आपले सगळे कझिन्स आते मामे भाव चुलत मावस भावंड. त्याच्यानंतर मित्रमंडळी आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी आहेत. ह्या मी 6 प्राथमिकता इकडे आहेत. मी स्वतः, माझे कामकाज, माझे कुटुंब, माझं विस्तारित कुटुंब, माझी मित्रमंडळी आणि माझी सामाजिक बांधिलकी. आता दुसरं आणि तिसरं जे म्हटलंय कामकाज आणि त्रिकोणी कुटुंब, यामध्ये एक लक्षात घ्या की आपण स्त्री पुरुष म्हणून संसार करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर घेऊन जातो. त्याच्यामध्ये पुरुषाची दुसरी प्राथमिकता कामकाज आहे आणि तिसरी त्रिकोणी कुटुंब आहे. परंतु स्त्रीची दुसरी प्रायोरिटी कुटुंब आहे आणि तिसरं कामकाज आहे. यात भेदभाव करायचा नाही आहे, पण हे सगळं निसर्ग दत्त आहे. आपण जेव्हा म्हणतो स्त्री पुरुष समान, पण ते समान नसून एकमेकांना पूरक आहेत. बाळाला जन्म द्यायचं काम स्त्रीलाच करायला पाहिजे, संगोपन हे स्त्रीलाच करायला पाहिजे. त्यामुळे ही प्रायोरिटी समजून घ्या, म्हणजे क्लेश होणार. आता प्रायोरिटी समजल्यानंतर आपण वरच्या आपल्या जीवन उद्दिष्टाकडे येऊ, कारण त्याच्यात पर हे हे अमर्याद आणि अक्षय आपल्याला साध्य करायचं आहे. आपलं जीवनाचं उद्दिष्ट काय? वरती लालपट्टीमध्ये आहे बघा, यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. ह्याच्यात 3 शब्द महत्वाचे आहेत. यश आहे, आनंद आहे आणि समाधान. आता यश मिळून आपण आनंदी व समाधानी राहणं. यश दरवेळेला बदलत असतं, लक्षात घ्या. दर वर्षाला, दर 6 महिन्याला, दर दिवशी बदलत असतं. नवीन यश समोर येतं, जुनं नाहीसं. शाळेपासून जर आपण विचार केला तर दुसरीमध्ये पहिला नंबर होता, पण तिसरी मधला 1 वर्षानंतर तिसरीतला नंबर बघितला जातो, दुसरीतला विसरला जातो. त्याप्रमाणे त्यामुळे काय होतं, सर्वात प्रथम येतं एक कर्तव्य बुद्धी. मला काय कर्तव्य आहेत? एक स्टुडंट म्हणून असताना अभ्यास हे कर्तव्य आहे. नंतर आई वडिलांची एवढी मेहनत लागली आहे, त्यांनी खूप खस्ता काढलाय, म्हणून योग्य शिक्षण आणि योग्य दिशानिश्चिती करणं आहे. त्याच्यानंतरचं कर्तव्य आहे अर्थार्जन करणं. नंतर आहे आपली कुटुंब व्यवस्था सुरू करणं. मग बाळांचा जन्म आला, त्यांचं शिक्षण आलं, त्यांची लग्न वगैरे आली, नवीन घर घेणं आलं, गाडी घोडा आला, ही सगळी कर्तव्यात येतात. तर कर्तव्याबरोबर प्रत्येक वेळेला उद्दिष्ट ठरवायला लागतं. म्हणून म्हणतात ना, ड्रीम बिग, फार मोठं स्वप्न बघा आणि जे तुम्ही विचार कराल ते तुम्हाला मिळेल. इथे परत अमर्याद आणि अक्षय मध्ये आपण आहोत. थिंक फॉर इट अँड यू विल गेट इट. आपल्या विचार करण्यावर, मोठ्या आणि सकारात्मक विचार करण्याची ताकद बलाढ्य आहे. थिंक पॉझिटिव्ह, गेट पॉझिटिव्ह. त्यामुळे असं मोठं स्वप्न बघा आणि उद्दिष्ट ठरवा, ध्येय ठरवा. ध्येय ठरवण्यावर आपण पुढे येणार आहोत, पण जी आपल्या जीवनात प्रायोरिटीजला धरून, समजा प्रायोरिटी आपण 4 प्रकारच्या धरल्या, मी स्वतः, माझे कामकाज, माझे कुटुंब आणि समाजकारण, तर प्रत्येक प्रायोरिटीमध्ये 3 ध्येय येतात: शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे समजा 3 महिन्याचं शॉर्ट टर्म, 1 वर्षाचं मिड टर्म आणि 3 वर्षाचं लॉंग टर्म. अशी प्रत्येक ध्येयाची आपण विभागणी करायची आणि
कारण काय होतं, एकदम 3 वर्षानंतरच ध्येयाकडे बघून आपण जर वाटचाल केली तर आज आपण कुठे आहे ते कळत नाही. तर त्या ध्येयापैकी मला 3 महिन्यात काय साधायचं आहे, 1 वर्षात मी कुठे असायला पाहिजे, तरच मी 3 वर्षानंतर त्या जागी असणार. तर कर्तव्य बुद्धी आली, मोठं स्वप्न पहा आलं, उद्दिष्ट म्हणजे ध्येय ठरवा आलं. त्याच्यानंतर ध्येय निश्चिती झाल्यानंतर आपल्याला त्याचं नियोजन करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला. प्लॅनिंग केल्यानंतर ऍक्शन प्लॅन बनला पाहिजे, की आता ह्याच्यातल्या कोणत्या गोष्टी आज सुरू करायच्यात, कशा सुरू करायच्यात, त्याच्यासाठी काय काय साधनं लागणार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यासाठी अथक मेहनत आली. पण अथक मेहनतीला सातत्य पाहिजे. ते कार्यसिद्धीपर्यंत टिकलं पाहिजे आणि मग कार्यसिद्धी मिळते. आपण लक्षात घ्या, प्राथमिकतांचा विचार करतो आणि ध्येय निश्चिती करून यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवनाचा विचार करतोय, म्हणून आपण अमर्याद आणि अक्षय ताकदीकडे जातो. कार्यसिद्धी झाल्यानंतर पुढचं ध्येय आपल्या समोर असतं. ध्येय कधी संपत नसतं, ते ओव्हरलॅपिंग पण असतं. तर समजा एमबीए केलं एखाद्याने आणि एमबीए करताना त्याला वाटलं की मला आणखी एक एमबीए करायला पाहिजे. आता मी मार्केटिंग मध्ये केलंय, पण मला ऍक्च्युली फिनान्स मध्ये करायला पाहिजे किंवा लॉजिस्टिक्स मध्ये करायला पाहिजे. तर ते ऍडिशनल ध्येय होतं परत 2 वर्षाचं. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. देवानी आपल्याला काय काय दिलेलं आहे. 5 गोष्टी. शरीर दिलेलं आहे ज्याच्यात अफाट ताकद आहे. ह्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य असं आपण मगाशी शब्द लक्षात घ्या. आपले पंतप्रधान गेले 11 वर्ष आणि त्याच्या अगोदर 13.5 वर्ष रोज 17-18 तास काम करतात असं आपण ऐकतो. बाहेर देशात गेल्यानंतर दिवसा एखाद्या देशात असतात, रात्री प्रवास करतात आणि परत दुसऱ्या दिवशी एखाद्या देशात असतात असं पण ऐकतो. म्हणजे शरीराची अफाट ताकद आहे दररोज 17-18 तास. पण आणखी एक उदाहरण देतो, आपल्या शरीरामध्ये किती ताकद असू शकते त्याचं एक उदाहरण माझ्याकडे आहे. की एक साधारण 7-8 वर्षापूर्वी पेपरमध्ये न्यूज होती की मच्छी मारी करणारे, मासेमारी करणाऱ्या फिशरमनचे कोळ्यांची एक बोट उलटली आणि त्याच्यात 17 खलाशी होते, पैकी 15ची सुटका केली आहे, एकाची डेड बॉडी मिळाली आहे आणि एक मिसिंग आहे. त्याच्यानंतर मध्ये एक दिवस गेला, तो काळ होता वर्तमानपत्राचा. त्याच्यानंतर मध्ये एक दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी न्यूज आली की 27 तास समुद्राशी झगडून तो मिसिंग खलासी होता, तो समुद्रकिनारी पोहून आला. लक्षात घ्या, आम्ही 24 तासाचा हिशोब इथे करतो, त्याच्यामध्ये आपली झोप असते, त्याच्यामध्ये आम्ही दमतो, थकतो, त्याच्यामध्ये आपण बरंच काही करतो. ह्या खलाशाने त्या 27 तास काय केलं? त्यांनी ना काही खाल्लं, ना विश्रांती घेतली, ना झोपला आणि अशा परिस्थितीत होता की दिवसा त्याला दिशा पण कळत नव्हती. कारण जेव्हा आपण म्हणतो 45-50 नॉटिकल माइल्स मध्ये जेव्हा ही मासेमारीसाठी खलाशी जातात, त्यांना मुंबई दिसू शकत नाही, कारण ही मुंबईची गोष्ट. मग रात्रीच्या वेळेला लाईट दिसले, मग रात्री त्यांनी तो पोहणं सुरू केलं आणि असं करत 27 तासानंतर किनाऱ्याला आला, लोकांना दिसला आणि तिथे बेशुद्ध पडला. ताबडतोब आपली यंत्रणाने हालचाल केली, हॉस्पिटलमध्ये नेलं. 3-4 दिवसांनी तो स्थावर झाला. तर आपल्याला माहिती की आपल्या पत्रकारांना खूप घाई असते बाईट्स घेण्याची. तर एका पत्रकाराने विचारलं की 27 तास तुम्ही समुद्राची झटक युद्ध केलं, पण त्याच्या आधी घरून किती तास अगोदर निघालो? तर तो म्हणाला 7 तास. म्हणजे 27 आणि 7 34 तास या माणसाने अथक श्रम केले, काही खाल्लं नाही, विश्रांती घेतली नाही, झोप घेतली नाही. शरीर सतत त्या वादळी वाऱ्यांमध्ये आणि वादळी लाटांमध्ये
थकत होतं आणि असं करून 34 तास आपल्या जीवासाठी झगडण्याची ताकद त्याच्यात आली. ह्या मी असंच एक उदाहरण म्हणून एवढी आपल्याकडे हिडन कपॅसिटी असते. असं बरेचदा होतं, तुम्ही खूप थकलेला आहात आणि तुमच्यात ताकदच नाहीये. घरी येऊन जेवण खाण्याची पण ताकद नाहीये. तुम्ही म्हणता आज जेवण नको, मी झोपून घेतो. आणि तेवढ्याच अशी काहीतरी इमर्जन्सी येते आपल्या मित्रमंडळींमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, नातेसंबंधात, की ती न्यूज आल्याला तुम्हाला पळायला लागतं आणि 6-7 तासानंतर तुम्हाला कळतं ती इमर्जन्सी ताब्यात आलेली आहे, बाकी मंडळी जमा झाली आहेत आणि आता मी इथून जाऊ शकतो किंवा शकते. तर ते पुढचे 5-6 तास आपल्याला कुठून ताकद आली असते ह्याचा आपल्यालाच अचंबा वाटू शकतो. त्यामुळे शरीराचा एवढं वर्णन पुरेसं आहे मला वाटतं. शरीरामध्ये अफाट ताकद आहे, फक्त आपण शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ठेवलं. बुद्धी, अफाट क्षमता. आपल्याला हास्यास्पद वाटेल. मी सुरू केलं तेव्हा मलाही हास्यास्पद वाटलं. आपण जसं बाय वन गेट वन म्हणतो ना, तसा मी एक माझा मी लाईफ कोच आहे, तसा बिझनेस कोच पण आहे. तर बिझनेसच्या लोकांसाठी एक मी नवीन विषय तयार केला होता की डबल युअर इन्कम इन 1 इयर. एका वर्षात आपला अर्थार्जन डबल करा. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सेशन्स झाले आणि त्याची प्रचिती आहे. पण कसं होतं, 40 लोकांमध्ये एकाची प्रचिती आली. हा भाग एवढा कमी पडतो कारण आपलाच आपल्यावर विश्वास नाही बसत, किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अथक मेहनत करणं, सातत्य ठेवणं हे कमी पडतं. पण मला एका एज्युकेशन फील्ड मधल्या माणसाचा फोन आला की सर, मी 3 महिन्यामध्ये 1.5 पट व्यवसाय केला. एका इन्शुरन्सच्या लेडी एजंटकडून फोन आला 11व्या महिन्यात, कारण मी त्यांचा सेशन घेतला होता एप्रिलमध्ये, कारण पुढच्या मार्चपर्यंत त्यांना टार्गेट असतं. अगदी पहिल्या महिन्यात पहिल्या 10 दिवसात सेशन घेतला की मी सरांकडून तुमचा नंबर घेतला आणि मी आज फेब्रुवारीमध्ये 90% बिझनेस केलाय आणि मार्चपर्यंत मी नक्कीच 200% क्रॉस करणार आहे, म्हणजे डबल युअर इन्कम. आणखी एक मॅन्युफॅक्चरिंग फील्ड मधलं असंच अनुभव आहे. याचा अर्थ काय, की इथेच बघा ना, आपल्याला डबल इन्कम मिळू शकतो जर आपण आपल्या सर्व गोष्टींना योग्य पद्धतीने हाताळलं तर. आपल्या जीवनातल्या प्राथमिकता, ध्येय निश्चिती, आणि हे आता बघतो आपण, शरीर, बुद्धी, त्याच्यानंतर हृदय जे भावना, आत्मा आणि वेळ. तर आपण बुद्धी अफाट आहे त्याचं एक उदाहरण दिलं. आणि आपल्याला माहितीये बुद्धीच्या बाबतीत आपण जेव्हा यांचा उल्लेख केला मगाशी, टाटाच्या हजारो छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, पण त्यातल्या स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड मोठ्या कंपन्या 31 आहेत. 10 क्षेत्रांमध्ये काम करतात आणि 100 देशातून काम. शेवटी लक्षात घ्या, हे सगळं हँडल करणारा मनुष्य, आता रतन टाटा आपल्यामध्ये नाही आहे, तर एक सक्सेसर असतो की तो ह्या सगळ्यांना कशाही प्रकारे गव्हर्न. सिस्टीम असते, ERP असतात, पण शेवटी एक ह्युमन ब्रेन त्याच्यासाठी लागतो. तो ब्रेन आपली जवळची कोर कमिटी एक बॉडी बनवतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक कंपन्यांचे लोक निवड केली जातात. पण हे निवड करणं, त्यांच्याकडून फीडबॅक घेणं आणि प्रत्येक गोष्टीत यश गाठ. तर अशा प्रकारे वरती आपण जे म्हटलं, टाटा किंवा धीरूभाई अंबानी, तर आपण मेरी कोमकडे येऊया. फार प्रतिकूल काळात कुठेतरी हिमाचली का आसाम या प्रदेशात राहणारी ती स्त्री, गाठीशी 2 किंवा 3 मुलं, आणि तशा स्थितीमध्ये तिचा नवरा तिला सांगतो की तू गोल्ड मेडल कळवण्याच्या दृष्टीने कार्याला लाग, मी मुलांचा सांभाळ करीन. हे मी का सांगतोय तुम्हाला,
अगोदरच ठरवलंय की मला गोल्ड मेडल मिळवायचंय, ते फार तरबेज झालं आणि खूप क्षमता वाढली आणि जवळपास असं नाही झालं की नवऱ्याने तिला रिलीव्ह केलं घराच्या बंधनापासून. तिने ते मनावर घेतलं आणि त्या पहिल्या अ, वर्षी जेव्हा हे ऑलिम्पिक्स होते त्याच्यात गोल्ड मेडल मिळालं. शरीरेच्या ताकदीवरून आपण बुद्धीकडे आलो. बुद्धी पण ह्याला लागते हे सगळं ठरवायला. आता आपण भावना म्हणजे हृदयाकडे येऊया. यशप्राप्तीच्या कार्यामध्ये ह्या भावना आहेत ते खूप मोठा गोंधळ घालतात, व्यत्यय आणतात, अडथळे आणतात. आपल्याच आहेत त्या. बुद्धी पण आपली, भावना पण आपल्या. कशा प्रकारे? तर बरेचदा असं होतं की आपण बुद्धीने करायच्या कामामध्ये आपल्याला भावना आठवतात. भावना आठवल्या, ही दोन बटणं अशी आहेत की ते भावना आठवलं की बुद्धीचं बटन बंद होतं आणि भावनाचं बटन बंद केलं की बुद्धीचं बटन चालू. फार बारकाईने ह्याच्यावर लक्ष द्या, ते मी तुम्हाला अ, समजावून सांगतो. किशोरवय किंवा पौगंडावस्था जी मुलांची आहे, म्हणजे साधारण 13 वर्षात 15 वर्षानंतरचा काळ, हा जीवसृष्टीप्रमाणे आहे. बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. पण या वयात ना, आपण पूर्वी मस्करीत म्हणायचो गद्दे 25, म्हणजे 15 ते 25. या वयात काय होतं की बुद्धी खूप असते, आपल्याला खूप समजतं असं वाटत असतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न पण असतात, प्रामाणिक प्रयत्न. पण कोणत्याही क्षणाला बुद्धीचं बटन बंद होतं आणि हृदयाचं बटन ओपन होतं, किंवा हृदयाचं बटन ओपन होतं आणि त्याचा परिणाम म्हणून बुद्धी बंद होतं. ते वय असतं आणि त्या वयाला खूप सांभाळायला लागतं. तर जेव्हा आपल्याला बुद्धीने काम करायचं आहे, आता किशोर वयासाठी जर आपल्याला अभ्यास, करिअर निवडणं आणि त्यासाठी ध्येय निश्चिती करून काम करायचं असेल, तर बुद्धीच्या कामाच्या ठिकाणी हृदयाला आणू नका. मित्रमंडळी नको. अभ्यासाचा म्हणजे असं म्हणतात, स्टडी व्हाईल यू स्टडी. अभ्यास करताना अभ्यासच करा. प्ले व्हाईल यू प्ले. खेळताना फक्त खेळ. तसं जर आपण आपल्याला सवय लावली तर आपल्याला आपल्या बुद्धीचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल आणि हृदयाला मध्ये तडमडता येणार नाही. आता ऑफिसमध्ये आणि घरामध्ये हा एक फरक सांगतो, बुद्धी आणि हृदयाचा. आपण ऑफिसमध्ये किंवा कामकाजाच्या ठिकाणी असतो ना, तिथे फक्त मेंदूचं बटन चालू पाहिजे आणि हृदयाचं बटन बंद ठेवायचं आहे. ऑफिसमध्ये एकतर आपण कोणत्या तरी एका ऑफिसचे एम्प्लॉई असतो, आपल्यावरती बॉस असतो आणि आपल्या हाताखाली असंख्य लोक असतात. अशा स्थितीमध्ये फक्त मेंदूचं बटन चालू करायचं आणि आपल्या एम्प्लॉयर कडून आपल्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षांवर काम करायचं. एम्प्लॉयर कधी सांगत नाही हृदयाचं बटन चालू कर आणि तुझ्या एम्प्लॉईजना सहानुभूती दे. द्या ना सहानुभूती, ऑफिस झाल्यानंतर द्या. ऑफिसच्या वेळेला फक्त मेंदूचं बटन चालू पाहिजे, अभ्यासाच्या वेळेला फक्त मेंदूचं बटन चालू पाहिजे आणि हृदयाचं बटन बंद पाहिजे. परंतु त्याच वेळी, कारण मी लग्नविषयक पण अ, बऱ्याच गोष्टींवर अशा प्रकारचं काम करतो, तेव्हा मी त्या नवरा बायकोना सांगतो, जास्ती करून नवीन लग्न झालेल्या, की मेंदूचं काम ऑफिसमध्ये, पण घराचा उंबरठा ओलांडून घरात आलं की मेंदूचं बटन पूर्ण बंद आणि हृदयाचं बटन पूर्ण चालू. चुकून पण मेंदूचं बटन चालता नाही. एकमेकांवर अनलिमिटेड, अनकंडिशनल प्रेम करा. कारण तुमचं शिक्षण, तुमची पद, प्रतिष्ठा, पैसा, पदवी, हे 4 प आहेत ना, ते जर उंबरठ्याच्या आतमध्ये तडमडायला लागले की तुम्ही दुःखी झाला. घरात आपण कोण आहोत?
एक नवरा आहे, बायको आहे, आई आहे, बाबा आहे, जावई आहे, सून आहे. या नात्यांनी छान उत्तम रीतीने फक्त हृदयाचं बटन ओपन करायचं आणि एकमेकांना फक्त प्रेम करायचं. तर आपण महत्वाचं बघितलं म्हणजे मेंदूचं काम आणि हृदयाचं काम हे एकमेकांना त्रास देतं, त्याच्यावर आपण कसं जय मिळवायचा. आपण आत्म्याकडे येऊया. आत्म्याचं मोजमाप पटकन करता येत नाही असं मला पूर्वी वाटायचं. अजूनही मोजमाप नाही करता येणार, पण आपल्याला हे कळतं की माझा आत्मा आता सुदृढ झालाय का. शाळकरी मुलांना पण मी एक सोपा शब्द सांगायचो, आत्मविश्वास. लक्षात, आत्मविश्वास म्हणजे काय हो? हा कुठून येतो? हा मेंदूतून येत नाही. आय कॅन, आय विल, हे जे शब्द आहेत ना, हे मेंदूतून येत नाही. हे आत्म्यातून येते. आत्मा सांगतो की मला आत्मविश्वास आहे की मी मेंदूच्या आधारे ही सगळी कामं करेन. मला आत्मविश्वास आहे, माझं शरीर मी एवढं मजबूत ठेवीन की मी ही सगळी कामं करेन. मला आत्मविश्वास आहे, मी कुठेही हृदयाला म्हणजे भावनांना माझ्या कार्यामध्ये लुडबुड करायला देणार नाही. हा आत्मविश्वास आहे. अशाच प्रकारचे खूप शब्द आपण वापरतो. आत्मनिर्भर भारत. लक्षात घ्या. आत्मनिर्भर आलं, आत्मिक आनंद आला, आत्मिक समाधान आलं, आत्मसमर्पण आलं. आत्मसमर्पण म्हणजे आपल्या जीवाचा त्याग असा मी इथे नाही धरत आहे. पण माझ्यातला गर्व जर मी नष्ट केला तरच मी ह्या गोष्टी साध्य करू शकणार आहे. अमर्याद आणि अक्षय. गर्व काय करतो? आपल्याला आपल्या यशामध्ये 97% मागे खेचतो. लक्षात घ्या. गर्व हा आपल्या जीवनातला एक खूप मोठा रोडा आहे, रुकावट आहे. आणि तो सूक्ष्म सूक्ष्म पण असतो. मी, माझं, मला हे चालत नाही, मला हे आवडत नाही, मी हे खपवून घेणार नाही. हा जो मी आहे ना, तो गर्व आहे आणि त्याला मी इथे आत्मसमर्पण म्हणून उल्लेख केला आहे. आता हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या इलेक्शन नंतर 48 तास एका गुहेमध्ये आणि बंदिस्त भागामध्ये ध्यान धारणा केली. हे आपण ऐकलेलं आहे. आता ध्यान धारणाची एवढी क्षमता आणि एवढी ताकद असेल की त्याच्यानंतर ती व्यक्ती परत जग जिंकायला तयार असते आणि अथक काम करायला तयार असते. तर आपण लक्षात घ्या की आपलं शरीर, आपला बुद्धी, ह्या सगळ्याला ताकदवान करण्यासाठी आत्मिक बळ वाढवलं पाहिजे. आता काही लोक मनापासून देवाचं चिंतन, नामस्मरण मनापासून काही का म्हटलंय, का मला एका व्यक्तीने सांगितलं, हो असं कसं, देवाला तर मस्का लावायलाच पाहिजे ना, नाही तर देव आपल्याला काही देणार नाही. म्हणजे हे कसं झालं, व्यवहार झाला, बार्टर सिस्टीम झाली. मी तुला मस्का लावतो, तू मला दे. मी तुझ्या पेटीमध्ये 10 रुपये टाकतो, मला 10 लाखाची लॉटरी कर. मस्करीत म्हण. तर पण देवपूजा किंवा चिंतन, मनन, ध्यान धारणा जे मनापासून करतात, जे देवाला समर्पित असतात, त्यांचं आत्मा बळकट होतो. पण सर्वसाधारण माणसाला मी असं सांगेन की संगीत आवडत असेल आणि संगीताची विशिष्ट गाणी, काही हाय पिचची असतात, काही एकदम सॉफ्ट असतात, काही गाण्यांमध्ये पूर्ण अर्थपूर्ण असतं, जी तुम्हाला आवडतात. अशी एक 10 गाणी आपल्या मोबाईलमध्ये एके ठिकाणी ठेवून द्या. आणि जसं मी मगाशी म्हटलं, शरीराला आपल्याला 45 मिनिटं चालायला द्या, तर 15-20 मिनिटं आपण इयरफोन लावून बंद खोलीत मोबाईल सायलेंटवर ठेवून जर ती गाणी ऐकली. एक उदाहरण देतोय. प्रत्येकाने आपला आत्मिक आनंद कशातून मिळतोय ते शोधायचं आहे. पण तो असा पाहिजे की तो आनंद घेताना दुसऱ्या कशाची आठवण येतात. आपण या जगापासून, सगळ्या विषयापासून लांब कसे असू शकतो, तेवढीच 15 मिनिटं हे महत्वाचं. आत्मा हा शब्द झालाय आपला, पुढे आपण वेळेवर येतोय.
प्रत्येकाकडे 24 तास आहे. आपण म्हणतो पर मिनिट एफिशियन्सी. प्रत्येक एका मिनिटाला मी काय केलं याचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर लक्षात घ्या, दिवसाची 1440 मिनिट. 6 तास झोप म्हटली तर 360 मिनिट. सकाळी तयारी करणं, 2 वेळ जेवणं, 2 वेळ चहा घेणं, 90 मिनिट, 1.5 तास. झोपेसाठी 6 तास मिळतो. स्वतःसाठी 60 मिनिटं. आता म्हटल्याप्रमाणे 45 मिनिटं वॉकिंग आणि 15 मिनिटं मेडिटेशन. म्हणजे काय, संगीत ऐका, देवपूजा पण एवढं स्वतःला आत्मिक आनंद द्या आणि बाकी गोष्टीपासून 15 मिनिटं दूर. कुटुंबासाठी अर्धा तास नेहमी दिलाच पाहिजे. पण त्यावेळेला कामकाजाचे किंवा कोणाचे फोन नाही, सांगायचं हा माझा कुटुंबाचा वेळ. हा, कदाचित दर रविवारी 4 तास, अर्धा दिवस. प्रवास, अभ्यास, कामकाज हा आपला महत्वाचा म्हणजे प्रॉडक्टिव्ह टाइम आहे. प्रवासावर जर कमीत कमी वेळ गेला तर आपण जास्तीत जास्त प्रोड्यूस करू शकतो. या प्रॉडक्टिव्ह वेळेला 900 मिनिटं मिळाले, 15 तास प्रत्येकाकडे. 1 तास तुम्ही जर 6 तासाच्या ऐवजी जर हार्डवर्क करत असाल, नेहमी ट्रेनमध्ये लटकून मुंबईला जात असाल किंवा प्रवास करत असाल तर 7 तासाची झोप घ्या. पण तरीही 14 तास राहतात. मग हे जर 14 तास आपण पर मिनिट एफिशियन्सीने जर आपल्या कामकाजाला, अभ्यासाला देऊ शकलो तर हा अमर्याद आणि अक्षय शब्द लांब नाहीये आपल्यापासून. हा, तर आता सुदृढ सशक्त शरीर आणि सशक्त मानसिकता, वेळेचं नियोजन, अपव्यय नाही, बुद्धीचा पूर्ण वापर, हृदयाची लुडबुड नाही, आत्म्याची एकाग्रता. बघा ना, आणि वरील जर आपण 4 व्यक्तींची नावं घेतली किंवा अशी असंख्य व्यक्ती आहेत तर आपल्याला दिसेल की त्यांनी पर मिनिट एफिशियन्सीने आत्मिक ताकद शाबूत ठेवून, मेंदूचा भरपूर उपयोग करून आणि हृदयाची लुडबुड व्हायला न देता सुदृढ सशक्त शरीराने हे सगळं आत्मसात केलेलं आहे. आणि प्रत्येकाने लक्षात घ्या, आपल्याकडे अमर्याद ताकद आहे, तर त्याचा वापर करायचा. आणि मनुष्य जन्म आपल्याला परत मिळणार आहे की नाही माहिती नाही, पण या जन्म सार्थकी करायचा असेल तर हे करणं सोपं आहे. याच्यात आनंद आहे. यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन आहे. ते सर्वांनी जगावं. आजच्या विषयात मी इथे थांबतो. सगळ्यांचे खूप खूप